व्यसन करून चुकीच्या वाटेवर गेल्यापेक्षा वारी करून पंढरीच्या वाटेवर गेलेलं कधीही चांगलं. वा 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 वा, क्या बात. रामकृष्ण हरी. मी राजश्री. सासवडचा जो माळरान डोंगर आहे तेथे मी आलेली आहे आणि हा जो यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू आहे, टाळ मृदुंगाचा आवाज मला इथपर्यंत खेचून घेऊन आला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. खूप छान असा प्रोग्राम चालू आहे आपला. तर आपली दिंडी कुठली? आमची वेलेश्वर संस्थान वेलतुरा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणावरून पहिले आळंदीला प्रस्थान होत आहे आणि आळंदीवरून पायी पंढरपूर आणि पंढरपूरवरून एक परतीसाठी विनेकरी परत आळंदीला. अरे वा वा वा. म्हणजे आपली वारी किती वर्षांपासून येते? आमच्या वडिलांपासून ही सुरू आहे परंपरा. पहिले आमची दिंडी गावाकडून आळंदीपर्यंत पायी, आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत विनेकरी आळंदीला. आणि आता एक 2-3 वर्षामध्ये वडील थकल्यामुळं आळंदी ते पंढरपूर आणि परतीचा विना अशी पायीवारी. आणि किती वारकरी आपल्या याच्यात सहभागी आहेत? जवळपास एक 400-500 वारकरी आहेत. आता सध्या 400 आहेत, पुढे वाढत जात आहेत. म्हणजे कुणी ज्याला यायची इच्छा असेल तुम्ही त्याला घेतात आपल्या दिंडीत? हो, ज्ञानोबारायांनी सांगितलेले जे विश्वची माझे घर, हे सर्व ज्ञानोबारायांचंच घर आहे. त्यामुळं वारीत येण्यासाठी असं काही तुम्हाला अगोदर बुकिंग वगैरे करावं लागते असं काही नाही. तुम्ही कोणी त्याच्यासाठी तुम्ही काही शुल्क आकारता का? शुल्क यांच्या व्यवस्थेसाठी गाड्याचं भाडं येणं जाणं असं असतं, एवढंच असतं, बाकी काय. म्हणजे जो काही तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, हा. जो जेवणाचा खावण्याचा खर्च असेल, सर्वच आहे. आचारी आहे, ट्रान्सपोर्ट आहे, व्यवस्था आहे, फक्त याच्यात. तो सर्वांना विभागला जातो. हा, म्हणजे ना नफा ना तोटा, नाही. फक्त भगवंताचं कार्य आता करायचं. याच्यात 100 तर महाराजच आहे, त्यांना काहीच नसते. सेवेकरी आहेत, महाराज आहे, या व्यतिरिक्त झेंडेकरी, विनेकरी हे सोडून जे अवांतर असतं यांच्याकडून आपण येण्या जाण्याचं शुल्क आकारत असतो. आणि आपल्या ज्या दिंडीमध्ये खूप असे वारीमध्ये खूप तरुण दिसत आहेत. हा, हे सर्व याचं महाराज, रहस्य काय? हे सर्व महाराज मंडळीच आहे. फक्त आता इथे जागेवर मुक्काम असल्यामुळं अनड्रेसवर आहे, ड्रेसवर नाही आहेत. हो का? हा, नाही ते जेवढे आहेत तरुण दिसतात हे सर्व गायक, वादक, कीर्तनकार. मी एक कीर्तनकार तरुण असल्यामुळे ही सर्व तरुण महाराज मंडळी माझ्या बरोबर चालते. म्हणजे खूप छान वाटतंय तुमच्या वारीचं चित्र. कारण एकीकडे सगळ्या वयस्कर माता भगिनी दिसत आहेत हो. आणि दुसरीकडे तरुण. हा, खरं तर तरुणांची संख्या वाढायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तर काय वाटतं आपल्याला, वारीत तरुणांची संख्या दिवसांच वाढायला पाहिजे का? कोणी एक जण सांगताय का म्हणून? कोणाला बोलायचंय? तरुण बोलतील फक्त. तरुण कोणाला? हा? बोला माऊली. बोलायचंय? माऊली बोला. व्यसन करून चुकीच्या वाटेवर गेल्यापेक्षा वारी करून पंढरीच्या वाटेवर गेलेलं कधीही चांगलं. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. म्हणजे आपण जे सांगितलं आता ते खूप महत्वाचं आहे. कारण आता जर आपण समाजाचं चित्र बघितलं तर तरुण वर्ग नको त्या मार्गाला जातोय आणि नको ते काम करतोय. त्याच्यामुळे घृणा येईल असं सगळं कृत्य असतंय ते. आणि ज्यावेळेस तुमचा हा संदेश खूप महत्वाचा आहे. खरं तर हा संदेश जर प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनात आचरणाचा प्रयत्न केला तर कदाचित पृथ्वीचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. कुणाला काही बोलायचंय का? रामकृष्ण हरी. नारी. मी सोपान महाराज सानप, वेलेश्वर संस्थान दिंडी वेलतुरा 225 रथामागे, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणावरून आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास गेले 35 वर्ष झाले करत आहोत. आणि ताई आणि त्यांचं YouTube चॅनल आमच्या सहज मुलाखतीसाठी आले, भेट झाली. त्यांनाही पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. रामकृष्ण.